नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर तुम्हाला इथे ही रेसिपी पाहूनच समजलं असेल की आज आपण कोणता पदार्थ बनवणार आहोत। तर आज आपण एकदम चमचमीत अशी लसूणी पालक कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी पालक न आवडणारेही पुन्हा पुन्हा ही भाजी मागून खातील, अगदी 100% खात्रीने सांगते। रेसिपी खूप सोपी आहे। सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत, त्याच्यामुळे अशा ताज्या ह्या ज्या पालेभाज्या आहेत त्या सहज आपल्याकडे उपलब्ध असतात। तर त्यापासूनच आपण ही अशी चमचमीत लसूणी पालक बनवणार आहोत। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। सुरुवातीला इथे मी पालक स्वच्छ निवडून घेतलेला आहे। निवडून घेतल्यानंतर पालक स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे। आता आपण ही कट करून घेऊया। कट करण्यासाठी इथे मी एक जुडी अशी घेतलेली आहे, ती सुरुवातीला अशी मधोमध कट करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर दोन्ही जे भाग आहेत कट केलेले ते एकाच बाजूला धरून आपल्याला जितकी होईल तितकी पातळ आणि छान बारीक ही भाजी कट करून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवलेले आहे या पद्धतीने आपल्याला ही पालक कट करून घ्यायची आहे। पालक कट करून झालेले आहे। आता गॅसवरती एक पॅन गरम करून घेतला आहे, त्याच्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे तेल। तेल गरम झाले की पाव चमचा घालायचा आहे जिरे फुलल्या गेल्यानंतर इथे लसणाचे काही तुकडे घेतलेत, ते घालून परतून घ्यायचे आहेत। लसूण परतून झाल्यानंतर बारीक जो कट करून घेतलेला पालक आहे तो संपूर्ण पालक पॅनमध्ये घालून घेऊया। पालक घालून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, जेणेकरून पालक आपल्याला अळणी लागणार नाही। आता गॅस मोठा ठेवून पालक एक अर्धा ते 1 मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आहे। पालक परतून घेतलेले आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी छान असे पालक आपण शिजवून घेऊया। 2 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित अशी परतून घेऊया। भाजी परतून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता बऱ्यापैकी ही पालक जी आहे ती शिजलेली आहे। तर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून 1 मिनिटभरासाठी आपण ही पालक शिजवून घेऊया। आता 1 मिनिटभरानंतर तुम्ही इथे पाहू शकता छान अशी पालक शिजली गेलेली आहे। आता ही अशीच बाजूला ठेवून देऊया। पुन्हा गॅसवरती दुसरी कढई ठेवली, त्याच्यामध्ये 1 चमचा शेंगदाणे घातलेत। शेंगदाणे हलकेसे डाग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। 1 मिनिटभर शेंगदाणे परतल्यानंतर छान असे त्याला हलकेसे डाग आलेले आहेत। आता याच्यामध्ये पुन्हा 1 चमचा भाजलेली जी डाळ आहे ती घालायची आहे आणि तीही 1 मिनिटभरासाठी मंद आचेवर परतून घ्यायची आहे। डाळ परतून झाली। आता याच्यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ घेतलेत, तेही आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत। अगदी आपल्याला हे पांढरे तीळ चटचट उडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता पांढरे तीळही छान असे भाजले गेलेत। आता सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याची आपण पूड करून घेऊया। आता दुसरीकडे पुन्हा त्याच कढईमध्ये 4 चमचे तेल घालून घेतले। तेल गरम झालं की पाव चमचा घालायची आहे मोहरी तडतडल्यानंतर घालायचं आहे पाव चमचा जिरे, त्यानंतर घालायचा आहे कढीपत्ता। आता याच्यामध्ये घालायचं आहे लसूण घातल्यानंतर एक अर्धा मिनिट छान अशी तेलामध्ये परतून घेऊया। मंद गॅसवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये घालायचा आहे 1 मोठ्या आकाराचा कांदा, छान बारीक कट करून घेतलेला आहे। हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। आता गॅस मीडियम करून कांदा परतून घेऊया। कांदा हलकासा भाजला गेल्यानंतर आता याच्यामध्ये 1 मीडियम आकाराचा टोमॅटो छान बारीक कट करून घेतलेला आहे, तो घालून व्यवस्थित परतून घेऊया। आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित फोडणी परतून घेतली। आता याच्यामध्ये सुक्या लाल मिरच्या घालून पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊया। काही वेळेला आपण सुक्या लाल मिरच्या पटकन तेलामध्ये टाकतो तेव्हा त्या करपण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे आपल्याला असे नंतर जरी सुक्या लाल मिरच्या घातल्या तरी चालेल।
आता याच्यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया। त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, हे सर्व मसाले घालून घेतले। मसाले घातल्यानंतर पुन्हा एकदा तेलामध्ये व्यवस्थित मसाले परतून घेऊया। मसाले परतून झालेत। आता याच्यामध्ये आपण जी शेंगदाणे डाळ आणि पांढऱ्या तिळाची पूड करून घेतली होती 2 चमचे ती घालून घेऊया। पूड घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून हलकंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जितकी पालक घट्टसर हवी असेल तिथपर्यंत पाणी घालायचं आहे। इथे मी 1 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। पाणी शक्यतो गरमच वापरा, गरम पाणी घातल्यामुळे आपल्या पदार्थाची चव आहे तशीच राहते। छान उकळी येऊ द्या। उकळी आल्यानंतर शिजवून घेतलेली पालक घालून घेऊया। पालक घालून घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व पालक व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता काय सुरेख ही भाजी दिसत आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं छान अशी ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि 3 मिनिटानंतर इथे झाकण काढल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी बनली गेली। सर्व भाजी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता आपण याच्यावरती थोडासा तडका देणार आहोत। त्याच्यासाठी कटल्यामध्ये 2 चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे। आता याच्यामध्ये पाव चमचा घालायचा आहे हिंग, त्याच्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्या त्या घालायच्या आहेत। तेलामध्ये लसूण थोडासा भाजू द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर घालायचा आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पूड किंवा तुमचा जर रेग्युलर घरातील लाल तिखट असेल ती घातला तरी चालेल। आता ही कडकडीत फोडणी पालकवरती घालायची आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता काय भाजी बनली गेलेली आहे। दिसायला ही भाजी जितकी सुरेख दिसते तितकीच चवीला अप्रतिम आणि भन्नाट लागते। अगदी पुन्हा पुन्हा सांगते, न आवडणारेही अगदी आवडीने मागून खातील अशी ही लसुणी पालक बनली जाते। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि तुम्हाला ही छान छान रेसिपी पाहता येतील। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा, त्याचबरोबर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद। भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओसोबत। बाय बाय।